20 वर्ष सत्ता नसताना पण त्यांनी आमच्या इथं चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं लक्ष आहे या भागात. काही कधी कोणी केलेलं कधी नाराज केलेलं नाही कोणाला असं. काही ना काही कामं करत असतात. काय त्याने आधी पण काम आधी नगरसेवक होतेच. आधी पण त्यांनी कामं केलेले आहेत. आता पण करणार गॅरंटी आहे, फुल गॅरंटी आहे. ते आपल्या हक्काचे माणूस आहेत. ते नगरसेवक नसताना पण त्यांनी कधी बोलवलं तेव्हा केला. आपल्याला पहिल्यापासून त्यांचा पाठिंबाच आहे ना म्हणाला. पहिल्या आधीपासून नगरसेवक यायच्या आधीपासून त्यांची आयुष्य होती आणि आता सुद्धा आहेत आपल्या पाठिंबा. काय वाटते कोणाला निवडून देणार तुम्ही? कुणाला काय सरजी सावळकाला साळुंखे साहेबांचा 20 वर्षापासून या भागावर प्रभाव आहे. त्यांनी इतकी कामं केली आहेत. त्यांची आई ज्यावेळी नगरसेविका होती त्यावेळीची बरीचशी कामं केली आहेत. ते निवडून येतील यात शंका नाही. स्वतःची समाजकार्य बशी- करणारा, स्वतःची आर्थिक परिस्थिती तुझी चांगली आहे, त्यामुळं काही विकास कामं ते स्वतःचे पैसे घालून सुद्धा करू शकतो. काही किरकोळ तुझी कामं बऱ्याच गोष्टी त्यांनी ड्रेनेज, साफसफाई असो किंवा अन्य काही आरोग्यविषयक किंवा ऍडमिशनची कामं असो, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नगरसेवक नसतानाही केलेत. त्या अगोदर तर काय आमच्याकडे 10 वर्ष झाले कोण नाहीच आहे आणि होते त्यांनी पण कधी एवढं लक्ष दिलं नाही. आणि मुळात सर्जेराव साळुंखे नगरसेवक नसताना सुद्धा सगळ्यांसाठी त्यांनी म्हणजे असं त्यांची स्वभावच असा आहे की ते सगळ्यांच्या मदतीला कधीही धावून येत. आमची कॉलनी त्यांचीच आहे. आम्ही सगळे एवढे त्यांच्या पाठीमागूनच आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आणि आमचा हात जगन्नाथ. काय समस्या आहेत का भागातल्या तुमच्या? समस्या तर 10 वर्षापासून प्रशासकाचं राज्य असल्यामुळे आहेतच. त्या सोडवण्यासाठी सोडवणारा माणूस म्हणजे सर्जेराव साळुंखे. असं वाटतं 100% ते कामं आहेत, त्यांनी माणसं राखलेली आहेत. त्या लोकांच्या सहवासामध्ये आहे. कारण की इथून पाठीमागचे जे आमचे नगरसेवक होते त्यांना आम्हाला नाव नाही ठेवायचे. परंतु कसं आहे माहितीये का की जो वैयक्तिकरित्या जो रोडवर येऊन माणसांना जो मदत करतो किंवा त्यांच्या अडीअडचणी बघतो तोच महत्वाचा इथं किंगमेकर ठरणार आहे. आणि सर्जेराव साळुंखेशिवाय पर्याय नाही आहे भागाला. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो प्रभाग क्रमांक 18 मध्ये. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना भेटूयात आणि जाणून घेऊया त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे आणि या भागामध्ये कोणाचा प्रभाव आहे. असं बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही आता रंगतदार स्थितीमध्ये आलेली आहे आणि नागरिकांच्या मते जाणून घेताना आपल्याला निश्चितीकडे जाता येईल की कोण या कुणाचा नेमका या भागावरती प्रभाव आहे हे आज आपण या ठिकाणी भेटूयात आणि जाणून घेऊया. काय वाटते तुमच्या भागामध्ये कोणाचा प्रभाव चांगल्या पद्धतीने आहे? ह्यांचा सर्जेराव दादांचा चांगला आहे. असं का वाटतं? कारण का 20 वर्ष सत्ता नसताना पण त्यांनी आमच्या इथं चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं लक्ष आहे या भागाकडे. त्यामुळे ते 100% येणार याची आम्हाला गॅरंटी. आता पुढील 5 वर्षामध्ये चांगला विकास करतील हे वाटते? होय होय, पूर्ण गॅरंटी. काय वाटतं एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये कुणाचा प्रभाव दिसून येतो? जास्त सर्जेराव साळुंखे यांचा आहे. ज्या ते उमेदवार नगरसेवक त्यांची मम्मी ज्या त्यांनी कामं केल्यात. सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी कामं म्हणजे आमच्या भागात त्यांनी केलेले आहेत. अडचणी प्रत्येकाच्या हे गरजा हे त्यांनी स्वतःच्या खर्चात त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे जास्त त्यांचं आहे. ते समजा तुम्ही जर तुमचं काम कुठले घेऊन गेला तर ते त्या पद्धतीने म्हणजे करतात का? करतात. पुढील 5 वर्षामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करतील ही आशा आहे. आशा आहे 100% करणार काम. नसताना सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे कुठलं पद नसताना काय नसताना आता येतात ते काही कधी कोणी केलेलं कधी नाराज केलेलं नाही कोणाला असं. काही ना काही कामं करत असतात. काय वाटतं तुमच्या भागामध्ये कोण चांगल्या पद्धतीने कामं करू शकलं असेल? सर्जेराव साळुंखे. असं का वाटतं? काय त्याने आधी पण काम आधी नगरसेवक होतेच. आधी पण त्यांनी कामं केलेले आहेत. आता पण करणार गॅरंटी आहे, फुल गॅरंटी आहे. मला सांगा तुमच्या भागामध्ये काय असं राहिलेलं आहे विकास काम व्हायचं की जे झालं पाहिजे? काय रस्ता, गटर, परत रस्ते डांबरीकरण करायला हवेत. सगळे गटारी सगळ्या बाद झालेल्या आहेत. त्या जरा बघायला पाहिजेत. करतील असं अशा वाटतंय का? हो, करणार. ह्याच्या आधी पण त्यांनी केले, आताही करणार, गॅरंटी आहे. या भागातून कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? मला 100% गॅरंटी आहे सर्जेराव जातात. का हो असं का वाटतं? ते आपल्या हक्काचे माणूस आहेत. ते नगरसेवक नसताना पण त्यांनी कधी बोलवलं तेव्हा केला. कामं केलेत एकदम का? हक्काचे माणूस आहेत. केलेत कामं केलेत ते. काय वाटतंय तुमच्या भागातून कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो? सर्जेराव साळुंखे दादा आपले हे करू शकतात काम. का म्हणजे असं विश्वास काय एवढा? कारण आपल्याला पहिल्यापासून यांचा पाठिंबाच आहे ना म्हणाला. पहिल्या आधीपासून नगरसेवक यायच्या आधीपासून त्यांची आयुष्य होती आणि आता सुद्धा आहेत आपल्या पाठिंबागे. त्यांनी कामं केलेत काय? केल्या त्याच्या आधी कामं केल्यात आपल्या. काय वाटते कोणाला निवडून देणार तुम्ही यातून? कुणाला काय सरजी सावळकालाच की. का असं का? त्यांनी आतापर्यंत कामं सगळी केलेली आहेत की. बर आणि आता इथनं पुढे करणार. पाण्याची टाकी समोर आमच्या आहे. बर आता हे गटर बिटरची व्यवस्था करायची नंतर. काय वाटते तुमच्या भागामध्ये कोणाचा प्रभाव जास्त दिसून येतो? 100% काँग्रेस महाविकास आघाडी. बंटी साहेब आणि ऋतुराज साहेबांचा
चांगलाच प्रभाव आहे. कारण गेल्या 10-12 वर्षात 15 वर्षात पाण्याच्या टाकीची सोय झालेली आहे. आपलं रेड्या टकरीचं जे सुशोभीकरणाचं काम होतं बरीच वर्ष पेंडिंग होतं ते पण पूर्ण झालेलं आहे. आणि भागात जे अशुद्ध पाणी येत होतं अपुऱ्या दाबाने येत होतं, ज्या प्रकारे आपली थेट पाईपलाईन योजना काळामोडीची पूर्ण झाली त्यावेळेपासून भागात मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा होते. रस्त्याची कामं झालेली आहेत, बरीचशी गटरीची कामं झालेली आहेत. बंटी साहेबांच्या फंडातून, ऋतुराज साहेबांच्या फंडातून बरीचशी कामं मोठ्या प्रमाणावर या भागात झाल्यामुळं 100% काँग्रेसचा उमेदवार, जे कोणी 4 उमेदवार आहेत ते काँग्रेसचेच आपल्या भागातून निवडून येतील याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. सर्जेराव साळुंखेबद्दल काय सांगा? साळुंखे साहेबांचा 20 वर्षापासून या भागावर प्रभाव आहे. त्यांनी इतकी कामं केली आहेत. त्यांची आई ज्यावेळी नगरसेविका होती त्यावेळीची बरीचशी कामं केली आहेत. आणि साळुंखे साहेब सत्तेत असोत अथवा नसोत, लोकांच्या वैयक्तिक कामासहित आणि या आपल्या सार्वजनिक कामासहित सगळ्या कामांमध्ये त्यांचं लक्ष असतं आणि ते जातीनं सगळी कामं करून घेतात स्वतः. काय वाटतंय तुमच्या भागामध्ये कोण निवडून येईल हा विश्वास? आम्हाला संभव सर्जेराव साळुंखे येतील असं आम्हाला शक्यता वाटते. सर्जेराव साळुंखे येतील हा विश्वास वाटतोय कशा, याच्या मागचं कारण काय? कारण म्हणजे काय, तो कामाचा माणूस आहे, समाजात मिसळणार आहे, आर्थिक परिस्थितीने स्वतःची तिची चांगली आहे, त्यामुळे तो निवडून येईल. आणि ही वसाहत त्यांनीच केलेली आहे. कॉलनी जे प्लॉट वगैरे पाडून त्यांनी आम्हाला दिले, त्यामुळे आमचं त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे डेफिनेटली निवडून येतील यात शंका नाही. ते निवडून येतील यात शंका नाही. समाज कार्य करणार आहे, स्वतःची आर्थिक परिस्थिती तिची चांगली आहे, त्यामुळं काही विकास कामं तो स्वतःचे पैसे घालून सुद्धा करू शकतील. काही किरकोळ तिची कामं असतात, फंडाचा वाट बघत बसणार नाही असा ती व्यक्ती आहे. काय वाटतं या भागामध्ये कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल? आता उभा राहिल्यापैकी सर्जेराव साळुंखे गेली 12 ते 15 वर्षापूर्वीपासून मी बघतोय की माननीय बंटी पाटील यांच्या सहकार्याने त्यांची मदत घेऊन स्वतःही काही गोष्टी इथल्या नागरिकांना सोबत घेऊन बऱ्याच गोष्टी त्यांनी ड्रेनेज, साफसफाई असो किंवा अन्य काही आरोग्यविषयक किंवा ऍडमिशनची कामं असो, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नगरसेवक नसतानाही केलेत. त्यांची काय वाटतं या तुमच्या प्रभागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल? आमच्या प्रभागात आता आम्हाला सर्जेराव साळुंखेच नगरसेवक म्हणून पाहिजे. बर, का असं वाटतंय की ते विकास करते? कारण ह्याच्या अगोदर तर काय आमच्याकडे 10 वर्ष झाले कोण नाहीच आहे, आणि होते त्यांनी पण कधी एवढं लक्ष दिलं नाही. आणि मुळात सर्जेराव साळुंखे नगरसेवक नसताना सुद्धा सगळ्यांसाठी त्यांनी, म्हणजे असं त्यांची स्वभावच असा आहे की ते सगळ्यांच्या मदतीला कधीही धावून येतात, कुठल्या पण प्रकारची मदत असते. तर काय समस्या आहेत का तुमच्या या भागातल्या? भागातल्या समस्या म्हणजे काय, आता समस्या तर भरपूर आहेत. नगरसेवकच नाहीत, प्रशासक असल्यामुळं काय चाललंय आपलं, येते घंटा गाडी बिडी, तसं रुटीन व्यवस्थित आहे आता सध्या तरी. मग त्या सोडण्याला ते प्राधान्य दिला हा विश्वास आहे का? त्या तर त्या सोडवणार, शिवाय माणुसकी म्हणून प्रत्येक गोष्टीला ते मदतीला येणार. कारण त्यांना आम्ही जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त 30-35 वर्ष ओळखतोय, त्यामुळं काय म्हणजे त्यांच्या बाबतीत काय प्रश्नच नाही. काय वाटते भागात कोण निवडून येईल? आमच्या भागात सर्जेराव साळुंखेच निवडून येणार. असं का वाटतं? तो आमचाच माणूस आहे आणि आम्ही सगळी त्यांनाच मानताय? हो, आमची कॉलनी त्यांचीच आहे. आम्ही सगळे एवढे त्यांच्या पाठीमागूनच आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार. आणि आमचा हात जगन्नाथ असं. बरं, मला एक सांगा की तुमचं काय समस्या असेल तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेला ते सोडवतील? सोडवते, नक्कीच सोडवणार, नक्की सोडून. आम्हाला आमच्या समस्या सांगाव्या अशा सुद्धा वाटणार नाही. नुसतं फोन करिस्तवर तेवढे सोडवणार, येणार सोडवणार, आमच्या समस्या सगळे सोडवणार. काय वाटते तुमच्या भागामध्ये कोणाचा प्रभाव आहे, कोण निवडून येईल? 100% सर्जेराव साळुंखे. एवढा विश्वास का? आमच्या भागातली बऱ्यापैकी सगळीच कामं आणि सगळ्या गोष्टीसाठी सर्जेराव साळुंखे कायम तत्पर असतात आमच्यासाठी, त्यामुळे सर्जेराव साळुंखे 100% निवडून येणार. काय समस्या आहेत का भागातल्या तुमच्या? समस्या तर 10 वर्षापासून प्रशासकाचं राज्य असल्यामुळे आहेतच, मग त्या सोडवण्यासाठी सोडवणारा माणूस म्हणजे सर्जेराव साळुंखे असं वाटतं.
100%. काय वाटतं हो, तुमच्या भागामध्ये कोणाचा प्रभाव आहे, कोण या ठिकाणी निवडून येईल असं वाटतं? आम्हाला 26 निवडून येईल असं वाटतं. 100%. 100%. का हो एवढा विश्वास का वाटतोय तुम्हाला? म्हणजे तसे ते कामं आहेत, त्यांनी माणसं राखलेले आहेत, बर 4 लोकांच्या सहवासामध्ये आहेत हा. आणि त्यांचे बोलायचे वगैरे चालायची सगळी व्यवस्था व्यवस्थित बोलतात ते. बर तुमचा कुठला प्रश्न घेऊन गेला तर सोडवण्याला प्राधान्य देतो देतात त्याला असं वाटतंय का? गरजेला मदत हा. करतात, पैसे अडचणीला मदत करतात. हम्म. कुठे काय पोलीस स्टेशन किंवा असू दे कॉर्पोरेशनचे काम बर ते स्वतः करतात. काय वाटतं तुमच्या भागात कोण निवडून येईल विश्वास आहे? ह्यावेळी 100% पक्षाकडे बघितलं जाणार नाहीये. कारण की आम्हाला महत्वाचं काय आहे की आम्हाला लोकल लेवलला म्हणजे ग्राउंड लेवलला जो आम्हाला मदत करणार आहे त्याच्याकडेच आम्ही 100% आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. कारण की कसं आहे हे सांगितलं जाते की बाबा पक्ष इथं सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार आहे. तर महत्वाचं काय असतं की लोकल स्थानिक लेवलला जो कोण आम्हाला मदत करणार आहे आणि तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्जेराव साळोखे हे आमच्या काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते एवढे सक्षम आहेत की त्यांचा जर वारसा आणि वसा जर बघायला गेलं तर त्यांच्या वडिलांच्या पासून समाजकारण आणि जे महत्वाचं जे असतं की लोकांना मदत करणे. कारण की इथून पाठीमागचे जे आमचे नगरसेवक होते त्यांना आम्हाला नाव नाही ठेवायचे परंतु कसं आहे माहितीये का की जो वैयक्तिकरित्या जो रोडवर येऊन माणसांना जो मदत करतो किंवा त्यांच्या अडीअडचणी बघतो तोच महत्वाचा इथं किंग मेकर ठरणार आहे आणि सर्जेराव साळोखेंशिवाय पर्याय नाही आहे भागाला.